आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की अरिष्टीसूर नेमका कोण होता. त्याने गाईचं रूप म्हणजे गाईच्या वासराचं रूप धारण करूनही श्रीकृष्णाने त्याला मारलं. तुम्हाला हे तर ऐकायला मिळालं असेल की भगवान श्रीकृष्ण किती गोपालक गोसेवक होते, म्हणजे गायींचं ते किती करत होते. पण तरीही त्यांना अशी वेळ का आली की त्यांना एका वासराची गोहत्या करावी लागली. तर ही घटना तेव्हाची आहे की भगवान कृष्ण बाळकृष्ण होते. बाळकृष्ण गोकुळात वाढत होते. त्यावेळी बाळकृष्णाचे मामा कंस नेहमीच त्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. एकदा कंसाने बाळकृष्णाला ठार मारण्यासाठी अरिष्टीसूर नावाच्या राक्षसाला पाठवले. अरिष्टासुराला बाळकृष्णाची शक्ती माहीतच होती, म्हणून त्याने बाळकृष्णाला ठार मारण्यासाठी वेगळी पद्धत अवलंबली. अरिष्टासुराने गायीच्या वासराचे रूप धारण केले आणि तो गायीच्या कळपात सामील झाला. कळपात सामील होऊन तो बाळकृष्णाला ठार मारण्याची संधी शोधू लागला. जेव्हा त्याला श्रीकृष्णावर हल्ला करण्याची संधी मिळाली नाही, तेव्हा त्यांनी कृष्णाच्या मित्रांना मारण्यास सुरुवात केली. जेव्हा श्रीकृष्णाने त्यांच्या बालमित्रांची ही अवस्था पाहिली, तेव्हा त्यांना समजली की हे कोणत्या तरी राक्षसाचे काम आहे. भगवान श्रीकृष्णाने गायीच्या वासराच्या रूपात अरिष्टासुराचा पाय धरला आणि जमिनीवर फेकला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. जेव्हा राधा राणीला ही घटना कळली, तेव्हा ती म्हणाली, कान्हा, तू गोहत्या केली आहेस, जे एक घोर पाप आहे. या पापापासून मुक्त होण्यासाठी तुला सर्व तीर्थस्थळांना भेट द्यावी लागेल. श्रीकृष्णाला राधेचे शब्द बरोबर वाटले, पण सर्व तीर्थस्थळांना भेट देणे शक्य नव्हते. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी भगवान श्रीकृष्ण नारद ऋषींकडे गेले. नारद ऋषी म्हणाले, सर्व तीर्थक्षेत्रांना पाण्याच्या रूपात तुमच्याकडे येण्याची आज्ञा द्या. मग तुम्ही त्या पाण्यात आंघोळ करा. यामुळे तुमच्यावरील गोहत्येचे पाप दूर होईल. श्रीकृष्णानेही तेच केले. त्यांनी सर्व तीर्थस्थळांना ब्रुजधामाला बोलावले आणि त्यांना पाण्याच्या स्वरूपात एका तलावात भरले. त्याने आपल्या बासरीच्या साहाय्याने हे तळे खोदून तयार केले. या तलावात स्नान केल्यानंतर श्रीकृष्णाचे गोहत्येचे पाप दूर झाले. असे म्हटले जाते की मथुरेपासून काही अंतरावर हे एक गाव आहे, ज्याचे नाव आरिता आहे. श्रीकृष्णाने बांधलेला तलाव आजही या गावात आहे. रामकृष्ण हरी.